हिमायतनगर नगरपंचायतचा निकाल लागलेला असून या ठिकाणी शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षासह 8 उमेदवार विजयी झालेले आहेत। आणि साहेब, या हिमायतनगर शहरातील मतदारांनी पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास दाखवत नगराध्यक्षासह 8 उमेदवारांना विजयी केलेला आहे, काय सांगाल? हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला जे सत्ता बहुमत त्या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी प्रथमतः हिमायतनगर शहरातील सर्व बंधू भगिनी मातांचं मनापासून या ठिकाणी आपल्या माध्यमातून आभार मानतो। आणि हिमायतनगर नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा ही निवडणूक झाली। पहिल्या वेळेस सुद्धा काँग्रेस पक्षाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं होतं, यावेळेस सुद्धा काँग्रेस पक्षाला भरभरून लोकांनी प्रेम दिलं। हे देण्याचं कारण की लोकांचा विश्वास आम्ही त्या ठिकाणी संपादित केलेला आहे। लोकांना पूर्ण विश्वास पक्षावर, आमच्या सर्व मंडळीवर आहे, म्हणून त्या ठिकाणी लोकांनी भरघोस त्या ठिकाणी पाठिंबा देऊन निवडून दिलं। येणाऱ्या काळामध्ये जे काही हिमायतनगर शहरातील उर्वरित समस्या, उर्वरित कामं राहिले ते भविष्य काळामध्ये येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये पूर्ण करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि पूर्ण करू, हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। हिमायतनगर शहरात पहिल्यांदा नगरपंचायत आल्यावर विकास केला असे आरोप झालेले आहेत आपल्यावर, तरी देखील आपले या ठिकाणी वर्चस्व निर्माण झालं, काय सांगा? आता विरोधकाचा कामच आहे विरोधात बोलायचं, पण त्या ज्यांनी काम नाही केले म्हणले त्यांना जनतेने दाखवून दिलं की कोण काम केलं आणि कोण काम केलं नाही। त्याच्यामुळेच पुनश्च आम्हाला या ठिकाणी लोकांनी सेवा करण्याची संधी दिली। मराठवाड्यामध्ये भाजप आली आहे प्रत्येक ठिकाणी, आणि नांदेड जिल्ह्यात आपली काँग्रेस म्हणजे वर्चस्व जे निर्माण केलं ते हिमायतनगरमध्ये आहे। अनेक 2 मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांची सभा लागली होती, आपण एकही सभा न लावता विजय मिळवला आहे। हदगाव नगर परिषद असो का हिमायतनगर नगरपंचायत असो, दोन्ही विरोधी पक्ष आहे। विरोधी पक्ष म्हणण्यापेक्षा भाजप सेना यांनी जवळपास कॅबिनेट दर्जाचे मंत्री या ठिकाणी आणले, त्यांच्या सभा लावल्या। हिमायतनगरमध्ये सगळ्या पक्षाचे त्या ठिकाणी वरिष्ठ नेते आले, मंत्री आले। आम्ही, आमचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे सर्व सैनिक आम्ही या ठिकाणी स्वतःच या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचून जनतेला या ठिकाणी पक्षाचं जे काही ध्येय धोरण आहे, पक्षाची भविष्य काळामध्ये काय करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जनतेसोबत मांडल्यानंतर जनतेला सुद्धा मंत्री येऊन त्याच्यावर विश्वास नव्हता, तेवढा विश्वास आमच्यावर आहे, म्हणूनच आम्हाला पुनश्च या ठिकाणी निवडून दिलं।